भाषेकडे जातोय आपण मराठीकडे नक्की, कारण ज्या राष्ट्रभाषेने मलाही ओळख दिली त्या राष्ट्र जाण्याचा मी प्रयत्न करेल। जय मैदानाच्या बहुत बड़ा मुकाबला सबसे इस मैच में बहुत कुछ निर्भर करेगा कि ये टॉप 4 की टीमें किस प्रकार से आगे भिड़ंत करेंगी, लेकिन प्रशांत शेठ फड़तरे और उनके सामने खंडाला की टीम, अष्टविनायक खंडाला यहाँ पे मौजूद है। और युवराज सर आज उनके साथ नहीं है, उनके साथ आज उमेश जी पवार उनके साथ आए, उनका भी तहे दिल से स्वागत। मैच की ओर बढ़ेंगे, पहला ओवर लेके प्रदीप, ये प्रदीप है, इन्होंने काफी कुछ कहा है बल्ले से भी और गेंद से भी। वही खिलाड़ी सामने शाहिद शेख गब्बर, ये गब्बर के नाम से जाने जाते हैं। इनका एक यहाँ का किस्सा है वो आपको जरूर सुनाऊंगा, लेकिन उससे पहले जाएंगे मैदान की ओर। यस, उमेश किनीकर सर कहते हुए कि मैच अब स्टार्ट होता हुआ। लेफ्ट ऑफ द विकेट, पहली गेंद अक्रॉस द लाइन खेलना चाह रहे थे। क्या गेंद जिस प्रकार से आई थी, ये बल्ले से जरूर लगी थी, पहला रन यहाँ पे जरूर मिलता हुआ। 1 रन के साथ खाता खोलता हुआ टीम प्रशांत शेठ फड़तरे रायगढ़ का। प्रदीप ने हमेशा सबको प्रभावित किया है, चाहे बल्लेबाजी या गेंदबाजी। सामने 2 दिग्गज खिलाड़ी है, पावर प्ले में शानदार बल्लेबाजी करते थॉमस डायस तूफान और शाहिद शेख। तो ये जो बैटल है प्रदीप वर्सेस शाहिद, प्रदीप वर्सेस थॉमस, बिल्कुल दर्शक देखना चाहेंगे। जरूर एक बड़ा मुकाबला है दोनों टीमों की बात की जाए। गेंद नंबर दूसरा था और इस बार इस गेंद को खेल दिया आसानी के साथ। ये अच्छी बल्लेबाजों की निशानी भी होती है कि वो मेरिट पे खेलना जानते हैं, और हम हमेशा कहते हैं कि अच्छा बल्लेबाज वो है जो पहली गेंद बल्ले पे ले, उसके बाद उसका समाचार ले। जब पहली गेंद बल्ले के बीचों बीच लगती है ना, तो वो सुकून मिलता है, अंदर से सुकून मिलता है, चाहे वो सिंगल मिले, चौका मिले या एक बार फिर डबल, लेकिन वो बल्ले के बीचों बीच लगना बहुत जरूरी। प्रदीप इस बार बड़े स्ट्रोक की तलाश में निकलना चाह रहे थे, डीप मिड विकेट काफी दूर खड़े हैं, उन तक गेंद एक बाउंस चली गई। सर हम बात कर रहे थे कि पहली गेंद बल्ले पे लेना जरूरी क्यों है, नहीं तो फिर वो जीरो ये आपको बहुत परेशान करता है। बहुत बार बहुत खिलाड़ियों को परेशान किया है इस जीरो ने, और उसकी कहानी भी बड़ी होती है सर। जी हाँ, वो जीरो बल्लेबाज को अच्छा नहीं लगता इसको 3 रन बगैर किसी नुकसान के। वैसे प्रदीप ये इस बार सीधा जड़ में, ये ब्रह्मास्त्र का युद्ध। सर वो जीरो की कहानी क्यों मैं बता रहा था, आपको याद होगा रोहित शर्मा बैट पैड से जा रहे थे और रोहित शर्मा के एक बल्ले पे गेंद लगी थी, लेकिन अंपायर वीरू जो थे उन्होंने उसे लेग बाइज करा दिया। तो वीरू वहां पे रोहित शर्मा ने कहा था भाई वीरू रन नहीं बन रहे भाई, क्यों लेग बाइज दिया वो सारे किस्से आपको जरूर सुनने के मिलते हैं। प्रदीप फिर से गेंदबाजी के लिए तैयार, चर्चा तो जारी रहेगी लेकिन खर्चा नहीं ज्यादा होना चाहिए। इस बार घुटना टेक और ये डीप स्क्वायर लेके दिशा में चौका दे, 4 रन। बल्लेबाज कौन है वो देखा जाएगा। बहुत ही दोस्तों पर फुल टॉस गेंद को स्विप किया था स्क्वायर लेग पर। वैसे 2 खिलाड़ी थे, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया। टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है, टाइमिंग बहुत ही लाजवाब, प्लेसमेंट भी बहुत ही कमाल का। शाहिद शेख और चौका दे। जरूर यहाँ पे जिस प्रकार से गेंद थी, गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन बल्लेबाज ने उसे कलात्मक स्ट्रोक में खेला और गेंद 4 रनों के लिए जाती हुई। इस बार फिर से बड़े स्ट्रोक की तलाश, लेकिन गेंद जाएगी डिक्लेयर जोन में। स्कोर बढ़ता हुआ 1 के साथ 8 रन। और ओवर की बात की जाए तो ये पहला ओवर यहाँ पे समाप्त हुआ है। पहले ओवर की समाप्ति स्कोर कार्ड पे लगे अब तक 8 रन। और अब यहाँ पे कुछ बातचीत होती हुई, क्या गेंद को वहां पे देखा जा रहा है। थोड़ा सा प्लीज जल्दी कीजिए खंडाला की टीम, क्योंकि आपको मैच को जल्द से जल्द खत्म करना है, क्योंकि ये मैच नंबर है 4। अब नए खिलाड़ी को यहाँ पे इंट्रोड्यूस किया जाएगा, क्या वो आइकॉन खिलाड़ी है, उनकी तरफ जाने वाले हैं वैभव। ये क्या अपनी टीम के लिए वो विकेट का वैभव लूटेंगे। वैभववरती सगळ्यांच्या नजर असतील। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, धाव संख्या 8। प्रशांत शेठ फड़तरे, श्रीराम रायगढ़ आणि चिराग। पहिल्या षटकात प्रदीपने खूप चांगली कामगिरी केली। समोर थॉमस डायस, शाहिद जे पॉवर प्लेचे किंग मानले जातात आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही फक्त 8च धावा दिल्या आहेत। तर इथे रायगड संघासाठी जमेची बाजू काय, ते नॉट आउट आहेत, म्हणजे दोन्ही बॅटर आघाडीचे फलंदाज या ठिकाणी थॉमस 2 वरती घेतो, शाहिद 5 वरती, आणि आता आयकॉन खेळाडूला वैभवला संधी मिळालेली आहे। वैभव बसो गेंदबाजी के लिए आए, ये आइकॉन खिलाड़ी है, उनके सामने थॉमस डायस
थॉमस डाइस की बात करें 50 के लिए ज्यादा ये जाने जाते और वही खिलाड़ी। इस बार बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद काफी ऊंची चली गई, फील्डर उसके नीचे है भाई, ये कैच ले लिया मंगेश खंडा के। इन्होंने कहा भाई ये मुझे प्रो कबड्डी की याद दिलाते हुए। चर्चा तो बिल्कुल हो जाएगी। एका बाजूला प्रो कबड्डी सुद्धा सुरू आहे, क्रिकेटच्या मैदान पृथ्वीराज चषक, आणि पहा शिखर धवनची आठवण ताजा होईल काय या ठिकाणी हा खेळाडू आहे, विकेट मोठी है और त्याचं सेलिब्रेशन पण मोठं है। मंगेश जी की बात की जाए मोस्ट सीनियर खिलाड़ी, ये इनका ऐसा कहता है आपको किसी भी खिलाड़ियों का एज नहीं बताना चाहिए, लेकिन ये 48 है। और देखिए थोड़ी देर के लिए ऐसा लगा वो ब्लैंक है जब गेंद ऊपर थी, लेकिन उसके बाद उन्होंने कहा भाई मुझे ही कैच लेना है, और वो अच्छा कैच, मोस्ट सीनियर खिलाड़ी है इस टीम में। और अब तक का स्कोर 8-1। अब नए बल्लेबाज को इंट्रोड्यूस किया जाएगा, न्यू मैन इन ऋतिक। यही वो खिलाड़ी है जिन्होंने कल अपने बल्लेबाजी का गजर किया था, और उसके बाद वो बड़ा अपसेट हमने देखा, जहां पे सबसे बड़ी टीम इस प्रतियोगिता की भी बात करें तो सबसे बड़ी टीम थी, बड़े धुरंधर थे, लेकिन उस टीम को इस टीम ने छलता किया था कल। जेव्हा संध्याकाळ म्हणजे सूर्य मावळतीला निघालेला असतो ना, आणि शेवटचा मॅच तुम्ही खेळताना तेव्हा टॉस महत्वाचा असतो, आणि त्यानंतर जर टॉस जिंकला तर डिसिजन अतिशय महत्वाचा, जर चुकला तर कदाचित ते अंगलट येऊ शकतं। 2 मॅच मध्ये आपण पाहिलंय 2 दिवस सतत धावसंख्या 8 एका गणाच्या मोबदल्यामध्ये। पहली गेंद पे वैभव ने यहाँ पे विकेट का मेला लूटा है, पहली गेंद पे ये आइकॉन खिलाड़ी है, उनके सामने ऋतिक गजर। आते ही बड़े स्ट्रोक की तलाश में निकलना चाह रहे थे, लेकिन फील्डर है मिड विकेट पे, कोई वहां पे बड़ा स्ट्रोक नहीं खेल पाए, लेकिन 1 रन दोनों बल्लेबाजों ने यहाँ पे स्ट्राइक को रोटेट किया। और देखिए ऋतिक गजर थोड़ा सा गार्डन में घूम रहे, इसीलिए यहाँ से कुछ आवाजें आई वहां पे। अतिशय महत्वाचं क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करताय, 2 बॅट्समन आहेत, येस नो वेटचा सुंदर वापर होणं गरजेचं आहे, चांगला वापर होणं गरजेचं आहे। जर तिथे चूक झाली तर रनआउटची संधी प्रतिस्पर्धी संघाला मिळते, आणि म्हणून कदाचित तिथे आता शाहिद तयार नव्हता, ऋतिकला धाव घ्यायची होती, आणि म्हणून तो आवाज डगआउट मधून आलेला आहे। फिर से वैभव गेंदबाजी के मोर्चे से लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार गब्बर के लिए, लेकिन ये फुल टॉस गेंद थी, गब्बर यहां पे शिकार होते हुए, मुझे लगता है बहुत साधारण बल्लेबाजी, साधारण। वैभवचं देखील कौतुक करावं लागेल, पृथ्वीराज चषकाच्या एका मोठ्या मंचावर तुम्ही गोलंदाजी करताय, आणि शाहिद खूप चपल झाला होता, आणि अशा वेळेला चेंडू खेळत असताना अगदी मोठा फटका ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला, आणि या प्रयत्नामध्ये तो चकित झाला। वैभवनं या मॅच मध्ये सुरेख कामगिरी केली, शानदार कामगिरी केली, आणि विकेट प्राप्त केले। आता 2 मोरे त्याने टिपलेले आहेत। परफेक्शन मीन्स डुईंग द बेस्ट, whereas confidence means knowing how to handle the worst। वैभवला खूप चांगलं माहिती आहे, दिग्गज खेळाडू आहेत, आणि त्याविरुद्ध कशी कामगिरी करायची है। सर उमेश सर हमारे साथ बैठे, उन्होंने एक कहा था कि आपके सामने कौन सी टीम है आप मत देखना, आप हमारे लिए सारे खिलाड़ी ऑल इंडिया ओपन की खिलाड़ी है, आप ये मत समझना कि आप नगर परिषद की खिलाड़ी, आप ये मत समझो, आप भी बड़े खिलाड़ी हो। यही वो कॉन्फिडेंस एक टीम को आगे लेके जाती है, और यही यहाँ पे दिखाती हुई टीम खंडाला। आणि आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ली आहे, हे विसरून कसं चालेल। हा जो कॉन्फिडन्स आता विकेट आणखी वाढणार आहे। अजीत मोहिते के लिए गेंद, इस बार गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, डॉट बॉल। ये बिंदी 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 बहुत कुछ कह रही है। आणि मगाशी तुम्ही झिरोचं सातत्याने म्हणताय ना, प्रत्येकाला हिरो बनायचं आहे, झिरो कोणाला बनायचं नाहीये, परंतु इथूनच या अंगामामधनं एक मोठे खेळाडू तालुक्याला खेळतील, जिल्ह्याला खेळतील, राज्याला खेळतील, ISPL खेळतील। ये खराब गेंद थी, और अजीत मोहिते मैन फ्रॉम नायगांव, इनके बल्ले से आता हुआ ये गगनचुंबी षटका। तलाव जेव्हा पाण्याने भरतो ना, तेव्हा मासे किड्यांना खातात, आणि तोच तलाव ज्यामधलं पाणी कमी होतं, कोरडा होतो ना, तेव्हा किडे जे आहेत ना ते मास्यांना खातात। प्रत्येकाची वेळ येते, पहिल्यांदा वैभवची वेळ होती, आता अजितची वेळ आहे। थोडीशी वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली। गेंदबाज फिर से चले,
इस बार गेंद को खेला सिंगल के लिए 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। मुझे अभी भी याद है हम तीनों गए थे यवतमाल टूर के लिए, अजीत थे उनके साथ सुनील चावरी, और वहां पे जाके भी अच्छा क्रिकेट इन्होंने खेला था। इनके पास वो क्षमता है और बड़े खिलाड़ी है। 16 रन 2 विकेट के नुकसान पे 2 ओवर यहाँ पे खत्म हो चुके हैं। ऋतिक गजर 1 वरती खेळतोय तर अजित मोहिते एका षटकारांची 7 वरती बॅटिंग करत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि या सामन्यामध्ये रायगडचा संघ 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। चिराग 2 षटक 8 ची सरासरी। अजूनही मला वाटतं की खंडाळा संघाचं नियंत्रण खूप चांगलं आहे। ज्या मंगेशनं कबड्डीच्या अंदाजमध्ये थायफाय केलं होतं तोच मंगेश आता गोलंदाजी मार्क वरती। अब ये मुकाबला देखने में मजा आएगा क्योंकि इनके पास वो काफी अनुभव है और हम हमेशा कहते हैं पका हुआ चावल जब पकता है ना तो उसकी खुशबू मन को भाती है, और क्या ही गेंदबाज में वैसा कुछ करेंगे। एका बाजूला त्यांनी ते थायफाय केलंय ना ते देखील बॅट्समनने पाहिलंय, त्यामुळे मजा येणार आहे। गेंदबाज फिर से तैयार मंगेश, ओवर नंबर 3। अब यहाँ पे जो विनिंग टीम के कैप्टन है यहाँ पे लॉट्स होने वाला है। चला घाई करा खंडा टीम, प्लीज थोड़ा सा जल्दी कीजिए। ये खराब गेंद थी, फायदा उठाया ऋतिक गजर अपने बल्लेबाजी का गजल यहाँ पे दिखाते हुए इस एरलवाड़ी गांव में। मंगेशच्या पहिल्या चेंडूवरती ऋतिकच्या बॅटमधनं उत्तुंग षटकार आणि स्वागत नाही करणार, हा स्वागत तुमचं निश्चित होणार। आपण पाहू शकता या स्पर्धेत कनक 11 हा संघ खूप दूरवरून आला होता, म्हणून आता आपण त्यांना त्यांचं बक्षीस हँड ओव्हर करतोय आणि ते मात्र इथून आपल्याला अलविदा करतायत। इकडे मात्र चेंज ऑफ पेस, इकडे पुन्हा एकदा थायफाय, ओ ऋतिक गजर, इकडे मात्र बॅक टू द पवेलियन आणि मंगेश सांगतात इथे मात्र माझा जलवा चालला। कबड्डीची रेषा म्हणजे मध्य रेषा मला आठवते, जेव्हा इथे कबड्डीपट्टू जो मध्य रेषेला स्पर्श करण्याकरता जातो ना तेव्हा त्याचे पाय ओढण्याचं काम केलं जातं। पण त्याच कबड्डीमध्ये तुम्ही चांगली कामगिरी केली, जर टॅकल केलं तर तुम्ही लगेच थायफाय करता। आता तिथे क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर मंगेश हा थोडा कबड्डी खेळतोय, थायफाय करतोय आणि सेलिब्रेशन करतोय। त्याने एकदा नाही तर दोनदा केलेलं आहे आणि बॅट्समनला बाद केलंय। पहिल्यांदा मोठा फटका आणि त्यानंतर मंगेशने घेतलाय बदला, विकेट। स्कोर कार्ड की बात की जाए 22 रन 3 विकेट के नुकसान पे फिरोज के छोटे भाई उजैर, इन्होंने भी अपना एक कुछ अलग स्थान इस टीम में क्रिएट किया है और उनके भाई वो राजस्थान में खेल रहे हैं, लेकिन ये छोटा भाई यहाँ पे एरलवाड़ी में खेलता हुआ। ओवर नंबर चलता हुआ ये तीसरा, गेंदे हुए 2, ये तीसरे ओवर की तीसरी गेंद। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, पेस ऑफ था, पहला रन तेजी के साथ भागे, एक पेस संतुष्ट होना पड़ेगा। अजीत मोहिते अब स्ट्राइक पे आएंगे। स्कोर मूव्स ऑन 23, गेंदे हुई इस ओवर की 3। तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती धावसंख्या 23 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। आता मंगेशने देखील कमबॅक केले, आतापर्यंत 6 धावा पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 1 विकेट आणि 1 धाव। उजेड नॉस्ट्राइक करेलला तर अजित मोहिते ऑन स्ट्राइक। आता मजा येणार कारण अजित मोहिते मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातो। मंगेश विकेट टेकर गोलंदाज आहे खंडाळा संघाचा, हे 2 प्रेक्षकांना पाहायला मिळेल। इस टूर्नामेंट में अब तक अजीत का बल्ला खामोश रहा था, इस मुकाबले में ये बड़ा स्ट्रोक आया पहली बार। अच्छी गेंदबाजी, ये हमेशा कहते हैं बल्लेबाज को चकाते हुए। व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंस। मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मैदानावरती उभा मंगेश, मंगेश 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 काय कामगिरी करतोय। षटकार, त्याच्यानंतर षटकार आला, त्यानंतर अजित मोहितेला त्याने शांत ठेवलेलं आहे। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, ये हमेशा कहते हैं इनके पास वो मिश्रण है, इनके पास वो अनुभव है, उसका वो पूरा यहाँ पे काम दिखाते हुए। इस बार ये खराब गेंद है, फायदा उठाएंगे, गेंद जाएगी यहाँ पे 6 रनों के लिए। ये अंपायर के पास गए, आपण सारे वाटेवरचा प्रकाश झालो पाहिजे, पंखामध्ये बळ देणारा आकाश झालं पाहिजे, हे अजितला चांगलं पाहिजे। यस, बैटिंग टीम ने यहाँ पे रिव्यू लिया है। रायगढ़ टीम ये आपके लिए वॉर्न हो सकता है, अगर वहां से रिव्यू चाहिए तो आपको यहाँ पे खामोश रहना है। अगर यहां से आवाजें आएंगी तो रिव्यू कैंसिल होगा, ये ध्यान रखिए प्लीज।
इट्स अ फेयर डिलीवरी, स्कोर मूव्स ऑन 29। ये देखिए फिर से वो देखेंगे हम, ये गेंद नीचे आ रही थी, डाउन हो रही थी और काफी अच्छा निर्णय थर्ड अंपायर की तरफ से। बॉलची आवश्यकता मैदानावरती, सुंदर टायमिंग, उलटा चेंडू भरता त्याचा खरपूस समाचार घेत चेंडू लॉक ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषा पार षटकार अजित मोहिते येतोय 13 वरती, त्यासंख्या 29 3 गड्याच्या मुबद्यामध्ये। सर्व विजयी संघाचे कर्णधार चला विनंती आहे, चला या आपण लॉस टाकतोय, सर्व विजयी संघाचे कर्णधार 3 संघाचे कर्णधार या। इस बार फिर से बड़ा स्ट्रोक, मोहित, अजीत मोहिते ऑन फायर, वॉल बैटिंग, ये मोहित करने वाली बल्लेबाज ही है। खेळाडूंना विनंती आहे, चला चेंडू बघायला जायचंय, खेळाडू खंडाळा संघ लक्ष ठेवा। 35 धावा 3 गड्याच्या मुबद्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झाला। या षटकात 19 धावा, मंगेशला सेलिब्रेशन, एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय, षटकार 3 आलेत या षटकामध्ये। धावसंख्या 35 धावा 3 गड्याच्या मुबद्यामध्ये। अजित मोहिते शानदार कामगिरी करत असताना मोडून पडला संसार तरी बोलला नाही कडा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा। अजित मोहितेला चांगला माहितीये तो लढतोय, संघर्ष करतोय, थोडासा फॉर्म पासून संघर्ष केला पण या षटकामध्ये त्याला सूर सापडलाय आणि आता 3 षटका तुटवून इरादे स्पष्ट केलेले आहेत। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, ये जरूरत थी। हम हमेशा कहते हैं कि एक बल्लेबाज के फॉर्म से, 2 बल्लेबाज के फॉर्म से आप किसी भी टूर्नामेंट को नहीं जीत सकते। आपकी टीम में बहुत सारे खिलाड़ी होने चाहिए, यानी 3-4 खिलाड़ियों पे आपकी टीम निर्भर होनी चाहिए। एक खिलाड़ी के ऊपर अगर आप निर्भर हो गए तो आप वो टूर्नामेंट नहीं जीत सकते, और यही कुछ होता हुआ। प्लीज मी पुन्हा एकदा विनंती करेल, खेळाडूंनी थोडंसं लक्ष द्या या स्पर्धेत। आपल्याला जो चेंडू तिकडे जातोय तो चेंडू बघण्यासाठी तिकडे जायचं, प्लीज विनंती है, ही आता विनंती है। 3 ओवर 35 रन, मुझे लगता है वो 50 के आंकड़े तक जाएंगे, लेकिन 3 मुकाबले पिछले क्या कर रहे हैं सर, आंकड़े 60 के ऊपर ही गए तीनों मैचों में। चौथ्या षटकाचा खेळ, गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज अनुभवी गोलंदाज असणार आहे आणि चिराग या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 मॅच मध्ये ज्यांनी प्रथम बॅटिंग केले तेच संघ जिंकलेत। आता तीच परंपरा कायम राहणार की इथे या मॅच मध्ये परंपरा मोडत काढली जाईल, ते देखील पाहणं गरजेचा विषय असेल। गेंदबाजी के लिए निखिल आए, निखिल गार्गे किस प्रकार से गेंदबाजी करेंगे, उनके सामने उजैर गार्ड पे है आपकी। ये फुल टॉस गेंद थी, फायदा उठाना चाह रहे थे लेकिन नहीं, एक के साथ यहाँ पे हो रहा है और 1 रन के साथ स्कोर जहां पहुंचा। अंपायर के लिए, अंपायर ने कहा है कि मैं ये हमारा रिव्यू लेना चाहेंगे और अंपायर का ये खुद का रिव्यू है और वो थर्ड अंपायर न्यायपालिका के पास जाएंगे। बीमर के लिए रिव्यू लिया गया है, खास करके ये अंपायर कॉल होगा, अंपायर रिव्यू, और स्कोर 35 for 3। 35 धावा 3 गड्यांच्या मुबद्यामध्ये। मैदानावरती एक जबरदस्त द्वंद्व, निखिलला 5 रन करण्यात आले गोलंदाजी मार्क वरती, उजेरने काल चांगली बॅटिंग केली। इट्स अ फेयर डिलीवरी, बॉल डाउन हो रहा है, यही बात हो रही है कि गेंद कहां पे लैंड हो रही है, वो काफी सारी चीजें देखी जाती है। 36 ऑन बोर्ड, इस बार बल्लेबाज को रीड किया, थोड़ा सा उनको स्ट्रेच करने के लिए मजबूर किया, कोई रन नहीं। 36 रन 3 विकेट के नुकसान पे ओवर नंबर चलता हुआ ये आखिरी 4 गेंदें काफी महत्वपूर्ण है। प्रशांत जी हमारे साथ जुड़ने वाले हैं इस गेंद के बाद। प्रशांत जी, मुझे लगता है ये निखिल जो गेंदबाज है ना, वो थोड़ा सा यहाँ पे पूर्ण विराम जरूर लगा सकते हैं, लेकिन अजीत मोहिते का ये स्ट्रोक मिस टाइम है। एक फील्डर काफी दूर से आ रहा है, पहला रन तेजी के साथ भागे, खराब फील्डिंग, और पहले से यहां से थॉमस ने कहा था भाई आप दौड़ते रहो, कैच पकड़े या छूटे आपको दौड़ना जरूरी है, भाग मिल्खा भाग। तेव्हा अशा प्रकारचा झेल पकडताना तेव्हा चेंडू वरती खूप गेलेला असतो, जजमेंट महत्वाचं असते। चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवायची असते, ती नजर शेवटपर्यंत नाही ठेवली तर परिणामतः झेल सुटण्याची शक्यता असते। खराब क्षेत्ररक्षण झाले, निखिलची मेहनत थोडीशी वाया गेल्यासारखी वाटते। इस बार सीधे बल्ले से गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन, सिक्सर आता हुआ। तिन्ही विजय संघाचे संघनायक ड्रॉ साठी यायचंय। मी विनंती करेन या मॅच मध्ये आता शंभू इलेव्हन परगाव, त्याचबरोबर फायटर
एसके फायटर आणि नेहा 11 हडपसर तिन्ही संघाचे संघनायक ड्रॉ साठी सभाजन कक्षासमोर घ्यायचं आहे. 44 ऑन बोर्ड. आज जिस प्रकार से बल्लेबाजी की है अजीत मोहिते ने, ये 10वीं गेंद वो खेल रहे थे, पहला रन तेजी के साथ बाकी खतरा हो सकता है और ये विकेट सैक्रिफाइस किया विकेट को, लेकिन स्ट्राइक पे लाया सेट बल्लेबाज अजीत मोहिते को. अतिशय महत्वाचं करंट 27 धावसंख्येवरती आता अजित मोहिते खेळत आहेत. महत्वाची इनिंग ते साकारत आहेत 9 चेंडू मध्ये. सभेची धावसंख्या 45. उझेरचा कालचा रंग वेगळा होता. काल दबावामध्ये एक अप्रतिम कामगिरी, नेतृत्व फटक्याची लयलूट त्याने केली, पण आज तो तितकासा रंग त्याचा फिका होता. निखिलच्या या षटकात आतापर्यंत बघा 5 चेंडूमध्ये 10 धावा, निर्णायक षटक आहे. धावसंख्या 45 आहे. खंडाळा संघानं या मॅच मध्ये अजित मोहितेची 28 धावांची खेळी जरी आज आली असली तरी खंडाळा कंट्रोल मध्ये जरूर कंट्रोल में रखा है मुकाबले को अब तक. ये आखिरी गेंद थी, इस बार गेंद को खेला है पॉइंट के ऊपर से. पहला रन तेजी के साथ भागे, दूसरे की मांग है. देखते देखते 2 रन यहां पे पूरे होंगे. स्कोर कार्ड पे लगे हैं 47 मिस स्पीड और अब ये 3 रन. क्या चौथे के लिए जाएंगे? 48 ऑन बोर्ड एंड 49 इज अ टार्गेट. चला विजयी संघाचे कर्णधार साहेब तिकडे उपस्थित आहेत. मला वाटते नितीन आलेत. दुसऱ्या बाजूला तळवे संघाचे कॅप्टन मला वाटतं तेही तिकडे उपस्थित होतील. आणि तिसरा संघ 48 ऑन बोर्ड एंड 49 इज अ टारगेट. व्हाट अ बॉलिंग परफॉर्मेंसेस. अच्छा मैच को कंट्रोल रखा मैं कहूंगा. 48 बने, 49 का टारगेट है. कमेंट बॉक्स में एक हल्का सा बदल होगा. चंद्रकांत जी शेट्टी सर हमारे साथ जुड़ने वाले इस अगले 4 ओवर के लिए. आप कहीं ना जाए, देखते रहे पृथ्वीराज चषक 2025 का ये अंतिम दिन. और अंतिम दिन में ये आखिरी क्वार्टर फाइनल का मुकाबला जहां पे खंडाला अष्टविनायक और प्रशांत शेठ फड़तरे श्रीराम रायगढ़ की टीम आमने सामने है इस बड़े मुकाबले में. चला विनिंग जे कॅप्टन आहेत त्या या ठिकाणी यायचंय. ड्रॉ केला जाणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. यस, या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहे. यस, पुण्यावरून तुम्ही आलात तर शिरवळ आणि शिरवळच्या नंतर खंडाळा म्हणजे घाट लागण्याच्या अगोदर तो संपूर्ण परिसर पाहायला मिळतो. खंडाळा हा छोटासा परंतु तालुका आहे आणि महत्वाचा तालुका आहे, जो मात्र भोरच्या बाजूलाच आपल्याला पाहायला मिळतो. पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वाई, खंडाळा, महाबळेश्वर असं एकत्रित. आणि इकडे जर पाहिलं तर आपण सगळे खटावमध्ये आलेला आहात. मुलं नवीन आहेत परंतु प्रभावित करतायत आणि इतिहास घडवण्याची एक धमक त्यांच्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यामुळे नवीन जरी असतील लक्ष वेधून घेत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऑल इंडिया लेवलचा एक मातब्बर संघ समोर पाहायला मिळतोय. प्रशांत शेठ फडतरे, श्रीराम 11 रायगड आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते ती म्हणजे खंडाळा, अष्टविनायक खंडाळा. उमेश पवार साहेब गार्गी एंटरप्राइजेसचे सर्व यांच्या मालकीचा संघ आहे अष्टविनायक खंडाळा. टॉस केला या ठिकाणी ड्रॉ केलाय. तडवळे वर्सेस पारगाव असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक गोष्ट मात्र नक्की, तडवळे नाही तर पारगाव या दोघांपैकी एक मात्र फायनलला जाणार आहे. जितूभाई चला जाऊयात मॅचच्या दिशेने. इकडे एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप जाधव यांना आपण पाहतोय. वैभव वसव, 39 धावांचा पाठलाग करायचा आहे.
49 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. पाहूया प्रदीप आणि वैभव वसव ही जोडी मैदानाच्या राज सिंग बॉलिंगला. पहिला बॉल उसळी होती, त्याच्यावर प्रहार केलाय आणि पहिला बॉल एका धाब्यामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. चिराग सर, मॅच 49 ची आहे, म्हणजे आतापर्यंत आजच्या दिवसातील हे कमी टार्गेट पाहायला मिळत आहे. सर कमी टार्गेट आहे आणि दोन्ही संघाचा विचार केला याआधी पहिल्या दिवसाचा किंवा पहिल्या दिवसापासूनचा विचार केला तर या खंडाळा संघाने ज्या पद्धतीचा प्रभावित केला नाही या संपूर्ण स्पर्धेत त्यांचं कौतुक करावं लागणार आहे. आणि आज त्यांच्याकडे एक आयकॉन आहे, त्यामुळे त्यांची या सामन्यात सध्या तरी जमेची बाजू आहे असं मला वाटतंय. पहिल्या दिवशी सुद्धा महाराष्ट्रातील मातब्बर नगरपालिका आल्या होत्या, त्याच्यामधून खंडाळाने बाजी मारली आहे. पाहूया आज पुन्हा एकदा तोच खेळ तुम्हाला दाखवावा लागणार आहे. समोर ऑल इंडिया ओपनचा एक मोठा संघ आहे रायगड. यावेळेला फ्लिक केलाय, वाह जबरदस्त प्रहार, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. सर जेव्हा जेव्हा खंडाळा संघ विजयी झाला म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत तेव्हा फक्त एकच नाणं खणखणलंय, ते आहे प्रदीप. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, फक्त एका खेळाडूंनी सर्वात जास्त प्रभावित केलंय, ते नाव आहे प्रदीप. प्रदीप याही मॅच मध्ये त्याची झलक दाखवली आहे त्यांनी. 49 करायच्यात खऱ्या, परंतु 7 धावा धावफलकावर आहेत. यस, बबलू जाधव म्हणजेच प्रदीप जाधव खो खो या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू सुद्धा आहेत आणि आज एरळवाडी गाजवताना देखील पाहायला मिळत आहेत. खंडाळा नगरपालिकेसाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. समोर रायगड आहे, राज सिंग मुंबईच्या जोगेश्वरी गोरेगाव परिसरातील असणारे हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज सिंग रिवर्स खेळायला गेले, रिवर्सचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. राज सिंगचं कमबॅक डॉट. सर जब घी सीधी उंगली से निकलता है तो क्या उंगली टेढ़ी करनी चाहिए, हाही खूप महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही खूप चांगली फलंदाजी करतायत, परंतु इथूनची एक चूक तुम्हाला खूप महाग पडू शकते. 7 धावा धावफलकावर आहेत. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न खंडाळा देखील करताय. हो, यावेळेला लांबून फिरवला हा बॉल जाईल यष्टिरक्षकाच्या दिशेने. षटकारानंतरचं चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. सर या मॅचचं वैशिष्ट्य काय ठरलंय, अजित मोहिते थोडासा बॅट पॅच मधून जात होता आणि या सामन्यात त्याची बॅटिंग बहरलंय, त्यामुळे रायगड संघ इथपर्यंत मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. खूप गरजेचं होतं अजित त्यांची एक मोठी इनिंग येणं. ओ यावेळेला बॉलची वाट पाहिली आणि मग मात्र वाट लावली. 6 सिक्सर. प्रदीपनी सांगितलंय की या सामन्यात आमच्या समोर कोण आहेत. मला वाटतं त्यांचे जे उमेश सर आहेत त्यांनी मला मगाची सांगितलं, त्यांनी त्यांच्या खेळाडूंना सांगितलंय ऑल इंडिया ओपनचे जरी खेळाडू तुमच्या समोर असले ना, तुम्हीही आमच्यासाठी ऑल इंडिया ओपनचेच खेळाडू म्हणून खेळतायत असं त्यांनी त्यांना तो विश्वास दिलाय आणि तोच विश्वास या मैदानात पाहायला मिळतोय. सर मैदानात जो विजेता होणार, जे जिद्दीने खेळणार तोच विजेता होणार आणि त्याच्यामुळे जो चांगला खेळणार आहे तोच विजेता होणार आहे. आणि त्याच्यामुळे प्रयत्न तर दोन्ही बाजूने सुरू आहेत. दोन्ही चांगल्याच टीम आहेत, परंतु बेस्ट देणार तो विजय सुद्धा होणार आहे. पाहूया क्षेत्ररक्षणात थोडासा बदल. राज सिंग ओ यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. वेगात बॉल टाकला, जसा बॉल टाकला जाणार आहे तशी फिल्डिंग सुद्धा या ठिकाणी होती. 49चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन आलेल्या आहेत. अजूनही 18 बॉल आणि 36 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 12ची सरासरी आणि मला वाटतं या मैदानाचा विचार केला तर मोठमोठे फटके आपण नेहमी पाहतो, परंतु जेव्हा आपण प्रशांत शेठ फडतरे श्रीराम रायगडचा विचार करतो, व्यावसायिक संघ आहे, त्यामुळे त्याच्या समोर नगर परिषदेचा खंडाळाचा संघ असला तर इथून गोलंदाजाचा आता मी अजून म्हणतो की टेस्टिंग होणार. असं नाही की सामना एकतर्फी जाणार आहे, इथे टेस्टिंग होणार. आणि सध्या तरी वैभव हा जो त्यांचा आयकॉन खेळाडू आहे, त्या आयकॉन खेळाडूवर सर्वांच्या नजर आहेत. वैभव वसवर सगळ्यांच्या इंदापूरचे खेळाडू आहेत, ज्या इंदापूरने मात्र एजाज कुरेशी महाराष्ट्र आणि भारतीय टेनिस क्रिकेटला दिले, त्याच इंदापूरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. वैभव वसाव 13 धावा धावफलकावर आणि गोलंदाजीमध्ये मात्र या ठिकाणी बदल केला जातोय. सचिन गोलंदाजीसाठी येत आहेत. पनवेल परिसरातील खेळाडू आहेत. वैभव वसाव सगळ्यांच्या नजर आहेत. पहिल्या ओव्हरला 13 म्हणजे समाधानकारक सुरुवात झाली आहे.
आणि विकेट गमावली गेलेली नाहीये. वैभव यांची बॅट या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे. जोडीला प्रदीप आहेत म्हणजेच बबलू. गार्गे एंटरप्राइजेसचे पवार साहेब आमच्याबरोबर जुडले गेलेले आहेत. संघाचे संघमालक अष्टविनायक. हाफ स्टंपच्या बाहेर बॉल करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला. उमेश सर आमच्याकडे वळतायत, कळवतायत हा वाईट बॉल आहे. सर तुमच्याकडे आता बँक बॅलन्स कमी आहे, तुम्हाला खर्च कमी करावा लागेल असं कदाचित थॉमसने त्याला सांगितलंय. धावसंख्या बलकर 14. एक मी म्हणेल सावध सुरुवात किंवा जी ड्रीम सुरुवात हवी होती खंडाळा संघाला ती आतापर्यंत मिळालेली आहे. नक्कीच हा सामना जर रायगडने जिंकला तर व्यावसायिक गटात पुन्हा एकदा त्यांना आघाडीवर येण्याची संधी आणि खंडाळ्याने जिंकला तर ते इतिहासच घडवतील. यावेळेला खोलवटाप्याचा बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. थोडासा पुढे केला होता. शाहीद आहे तिकडे शॉट स्क्वेअर लेगला, त्यांच्याकडे चेंडू जातोय. एक धाव मिळेल. सर व्यावसायिक संघांमध्ये मला वाटते रायगड संघात सध्या बॅकफुटला आहे आणि या स्पर्धेमध्ये चांगलं कार्य करून चांगलं काम करून पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेत येण्यासाठी ही सुवर्ण संधी त्यांना मिळू शकते. सर हो, सुवर्ण संधी आहे. ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. सचिननी स्वतःला सिद्ध केलंय आणि रायगड सारख्या संघात जागा बनवली आहे त्यांची. प्रदीप यावेळेला स्ट्रोक खेळलाय. टायमिंग नाही झालाय, फटका फसला आहे आणि तिकडे मात्र अजित मोहिते असं वाटलं कॅच सुटली की काय, नंतर एक हात टाकला आणि एका हाताने आपण बल काढतो ना तशी कॅच पकडली. सर त्यांनी सांगितलं येतो मेरे बाय हात का खेळ आहे. सर ऐसे कॅचेस लिए नाही जाते, ऐसे कॅचेस चिपक जाते असं नेहमी म्हटलं जातं. आणि विकेट कोणाचा होता ते खूप महत्वाचं आहे. इकडून जो विकेट होता तो फलंदाज मात्र प्रदीप बॅक टू द पव्हिलियन येतोय. मोठा झटका आहे. जो फलंदाज इनफॉर्म फलंदाज होता तो मात्र बॅक टू द पव्हिलियन आहे. इनफॉर्म फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर अनिकेत खंडागळे. पाहूया अनिकेत कशा प्रकारची. ही खंडाळ्याची मुलं सुद्धा आज स्वतःला सिद्ध करायला आली आहेत. काही असू देत, आज आम्हाला संधी मिळाली ऑल इंडियाच्या एका मातब्बर संघाच्या विरुद्ध खेळण्याची आणि तुमची चर्चा त्याच वेळेला होते ज्यावेळेला तुम्ही प्रतिस्पर्धी बलवान प्रतिस्पर्ध्याला हरवता. त्याच्यामुळे चर्चा व्हायची असेल तर आज काहीतरी करावं लागणार आहे. अनिकेत खंडागळे दाखल होताना पाहिलं मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा धावफलकावर आहे. समीकरण बदललंय. 16 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 16 बॉलमध्ये 34ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये, संधी आहे. यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर या स्पर्धेत गाववाजी संघाला भाग्याची साथ मिळते का असं मला काही हरकत नाही. सर सकाळपासून म्हणजे जेवढेही ड्रॉ झाले त्यामध्ये गाववाजी संघ आज थोडासा बलवान नशीब घेऊन आलेत असं मला काही हरकत नाही. अगदी बरोबर. जवळ मॅचच्या दिशेने सचिनने घेतली विकेट. हा कमी गतीने वळवलेला बॉल, परंतु पंचच आमच्याकडे वळलेत आणि सांगतायत हा वाईट बॉल आहे. समीकरण नक्कीच बदललंय. सर या मला वाटतं खूप वर्षानंतर पुन्हा एकदा गाववाईचा एक संघ फायनल मध्ये पाहायला मिळेल. नाहीतर खूप कमी आहे. म्हणजे मागच्या जर स्पर्धेचा विचार केला तेव्हाही गाववाईच फक्त पहिल्या 4 मध्ये असायचे, परंतु यावी टॉप 2 मध्ये पाहायला मिळतील. या वेळेला वेगात बॉल टाकला. वेगात बॉल चेंडूच्या लाईन मध्ये नव्हते अनिकेत आणि डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहिला मिळेल. या ठिकाणी प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. आज मिळालेली ही नामी संधी, संधीचं सोनं करावं लागेल. खंडाळा नगरपालिका क्षेत्रातील असणारे हे सगळे खेळाडू वैभव वसव यांच्या जोडीने आज मात्र रायगडला टक्कर देताना पाहायला मिळत आहेत. ही संधी मिळाली आहे, या संधीचं सोनं दोन्ही बाजूला करायचं आहे. हो गती कमी केली आहे. पहा चेंडूचा वेग जास्त नाही ठेवत आहे, टप्पा चांगला ठेवत आहेत आणि त्याच्याचमुळे लेग बायची 1 रन. सर टेनिस क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो तुमच्याकडे वेग किती आहे ते महत्वाचं नाही, तुमचा टप्पा किती चांगला आहे हा खूप महत्वाचा असतो. टप्पा महत्वाचा आहे, टप्पा महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागणार आहेत. पाहूया काय होईल. चला टॉस साठी या. पारगाव तडवळे विरुद्ध पारगाव. चला दोन्ही टीम या ठिकाणी बॉलला आणखीन एका बॉलला फिरवलंय. SK फायटर तडवळे आणि शंभू 11 पारगाव. यस पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता.
आज मात्र शंभू 11 पारगाव विरुद्ध दुसऱ्या बाजूला एसके फायटर तळवे, दोन्ही संघाचे कॅप्टन. चला या, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि आम्हाला सर्व सामने या पुढचे 4 षटकांचेच खेळायचे आहेत. प्लीज थोडस दक्षता घ्या. चला बाकीचे खेळाडू आपल्या आपल्या जागेवर जा, प्लीज थोडस विनंती आहे, थोडस घाई करा. योग्य बॉल कळवला जातोय. दुसरी ओव्हर सुरू आहे. 17 धावा धावफलकावर. पहिल्या डावात सुद्धा स्ट्रगल पाहायला मिळालं होतं आणि रायगडने संपूर्ण स्पर्धेत हेच पाहायला मिळालं. सुरुवात चांगली नाही झाली परंतु शेवट चांगला केला डावाचा. आणि इकडे बाकीचं काम त्यांच्या गोलंदाजांनी केलंय. वैभवला बॅटिंग करावी लागेल. वैभव आज एक नामी संधी आहे. हो, रिव्हर्स खेळायला गेले आणि परंतु गोलंदाजाने आता चतुराईने थोडासा वेगवान चेंडू टाकला. आतापर्यंत ते कमी गतीचे चेंडू टाकत होते, थोडीशी पाठी टाकत होते, आता पुढे केला, वेगात केला चिराग सर. 12 चेंडू आणि आता 31 धावांची गरज आहे. सर पहा, रिक्वायर्ड रन रेट जेव्हा सामना चालू झाला तो होता 12.25चा आणि आता जो रिक्वायर्ड रन रेट आहे सर तो आहे 15.50चा. जर तुम्ही चेंडू निर्धाव घेतले ना तर मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढत जाईल आणि 15.50 याचा अर्थ आहे 12 चेंडू 31 धावांची गरज आहे. इकडून वैभवला कुठे ना कुठेतरी बारा 31 जतन ठक्कर येत आहेत. मुंबईच्या घाटकोपरचे खेळाडू आहेत, बॉलिंग साठी मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. 12 मध्ये 31. सामना संपलेला नाहीये. खंडाळाला 3 6 मारायचे, दुसऱ्या बाजूला काही विकेट घ्यायच्यात. रायगडला सुद्धा जतन ठक्कर. या बैला स्ट्रोक खेळलाय, पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी परंतु फिल्डर ऋतिक गजर त्या ठिकाणी होते, त्यांनी घेतली कॅच आणि आली विकेट. प्रेशर हँडल करता आला नाही वैभवला, कारण वैभववर खूप चा विचार केला तर वैभव असं आयकॉन खेळाडू होते. चला या, तळवे संघ एसके फायटर तळवे संघ, दुसऱ्या बाजूला शंभू 11 पारगाव. चला घाई करताय मित्रांनो, कारण ही सेकंड इनिंग चालू आहे, सेकंड इनिंग मध्ये तिसरी ओव्हर चालू आहे, त्यामुळे घाई करायचं. आणि यानंतर 3 मॅच, 2 सेमी 1 फायनल अशा 3 मॅचेस आहेत. त्यामुळे आणि त्यातल्या त्यात आज मान्यवर येणार आहेत, त्यातल्या त्यात आज बक्षीस समारंभ देखील असणार आहे, त्याच्यामुळे थोडीशी घाई आपण करायची आहे. चला दोन्ही कॅप्टन या. आणि प्रेक्षकांची देखील चांगली गर्दी पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट .in वर मात्र खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह कव्हरेज सुद्धा सुरू आहे. विकेट आली परंतु मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न 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 करावे लागतील. सुमित जाधव आलेत बॅटिंग करण्यासाठी. 11 बॉल 31 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अष्टविनायक खंडाळा टीमला नगरपालिका निहाय गटातून पात्र झालेली ही टीम 4 मध्ये जाण्याची या ठिकाणी तयारी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला पारगाव आणि तडवळे ऑलरेडी सेमी खेळतील. या बैला पुलचा फटका खेळलाय, उंची जास्त नव्हती, अगदी पॅरलल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, मात्र हा चेंडू तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. दोन्ही फलंदाजांना मात्र आता जबाबदारीचं टॉनिक घ्यावं लागणार आहे, कारण एक धावेने काही होणार नाही. एक फलंदाजांना गिअर चेंज करावं लागणार आहे, नाही तर सामना खूप दूर निघून जाईल. सर प्रयत्न करावे लागतील. यस, प्रयत्न करावे लागतील. सकाळच्या सत्रातील मला संतोष मगर आठवत आहेत. लांब गेलेली मॅच आणि तरी सुद्धा खेळलेले षटकार ते खेळावे लागतील. सुमितला खेळावे लागतील, अनिकेतला खेळावे लागतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी पहिल्या डावात अजित यांनी खेळले. या बैला स्ट्रोक खेळलाय परंतु पाहूयात किती लांबवर जाईल. तिकडे हुजेर मात्र पाहत राहिले. बॉल सीमा रेषेच्या पार. यावेळी तुम्ही जर रिप्ले पाहिला असेल ना सर, फलंदाजाला फॉलो करत गोलंदाज गेला आणि फलंदाजांनी त्या फॉलो करताना त्या चेंडूला वाचलं आणि फेकून दिलं. सर काऊ कॉर्नर आणि डीप मिडच्या मध्ये षटकारासाठी पृथ्वीराज षटकार येतोय. षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा, परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी आज या ठिकाणी केली जाईल. नाणेफेकीचा कौल केला जातोय. सेमी फायनल नंबर 1 आणि नाणेफेक तडवळे एसके फायटर टीमने जिंकले आणि टॉस जिंकून
हो, यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला गेला होता. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय परंतु थांबवलंय. धाव संख्या 1 ने पुढे गेली आहे. सर त्या षटकारांनी सामन्यामध्ये पुन्हा एकदा संजीवनी निर्माण केलेली आहे. अजूनही सामना संपला नाही असा जो मेसेज होता, परंतु आता इथून जर समीकरण पाहिलं ना तर अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. आणि चेंडूंचा विचार केला, चेंडू शिल्लक आहेत तुमच्यासाठी 24 धावा हव्यात आणि चेंडू शिल्लक आहेत 9. प्रयत्न करावे लागतील. 24 9 बॉल 24 म्हणजे 3 मध्ये 1 तरी मारावाच लागेल. हो, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने बॅट फिरली, चेंडूच्या लाईन मध्ये नाही. यस, बॉल एक जास्त. यस, 5 बॉल झालेत. ओके, 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे इकडे षटकाराची आवश्यकता आहे. टीम अष्टविनायक खंडाळा पृथ्वीराज चषक आज शेवटचा दिवस. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील इकडे आलेले आहेत. आजूबाजूच्या गावातून, आजूबाजूच्या तालुक्यातून, आजूबाजूच्या जिल्ह्यातून. यस, चांगला बॉल. वाह, जतन ठक्कर चांगली कामगिरी करतायत. एक घाटकोपरचे स्टार आणि 6 चेंडू 23 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. तडवळे टीम एसके फायटर तडवळे टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पारगाव संघाला मात्र क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. यानंतर हा सामना लगेच सुरू होईल. वेळ कमी आहे, 3 मॅचेस बाकी आहेत, 1 षटक बाकी आहे आणि आता 23 ची आवश्यकता अष्टविनायक खंडाळा टीमला. अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे. सुरुवातीला मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, षटकार खेळावे लागतील. पाहूया, 6 मध्ये 23 पाहिजेत. राहुल जोगाडिया आलेले आहेत. 26 धावा फलकावर. जर का पहिल्या 1-2 बॉलवर षटकार आला मॅच ऑन राहू शकते. प्रयत्न करावे लागतील तरी सुद्धा आशावादी आहोत आपण. प्रयत्न करायला काय हरकत आहे. या वेळेला फुल टॉस. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालंय. तिकडे थोडीशी मिक्स फील्ड. 1 रन मिळणार आहे. अजूनही जर पाहिलं तर 5 मध्ये 22. आज आमचे सगळे कॉमेंटेटर म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर आमचे पंच म्हणा, सगळ्यांची लाईव्ह टीम म्हणा, यांनी सगळी चांगली कामगिरी केली. मग प्रशांत आतोडे सर असतील, चिराग मेहर सर असतील, आमचे व्हॉइस ऑफ एरळवाडी नाना जाधव यांची सुद्धा कामगिरी चांगली राहिलेली आहे. ते सध्या आराम करतायत आणि सामन्याचा आनंद घेतात त्यांच्या मित्र परिवाराबरोबर. 27 वर 2. नव्या मॅचच्या दिशेने गरजेचा आहे मोठा फटका. ओ, इकडे गर कनवळलाय बॉल. सर मला वाटते नानांनी या स्पर्धेत एक अजून मोठं काम केलंय. त्यांनी भूषण गोळ्याला साताराचा कंदीपेडा हे नाव दिलंय. क्या बात आहे. नव्यात आपण मॅचच्या दिशेने चर्चा मात्र या पृथ्वीराज चषकाची होते. गणेश भाऊंची, धनंजय भाऊंची. हो, आणखीन एक बॉल गर कनवळताना पाहिला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरून बॉलला वळण देण्याचं काम. आणि इकडे मात्र ज्या पद्धतीने हा बॉल टर्न केला जातोय, वाखाण्याची जोगती गोलंदाजी पाहिला मिळते. फक्त औपचारिकता या मॅचची. चला, सेमी फायनलच्या दोन्ही टीम रेडी राहा. मॅच जशी संपेल लगेच मैदानात चला. इकडे राहुल आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकताना पाहिला मिळाले. 2 बॉल 22 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पारगाव क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचंय. हो, आणखीन एक चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहिला मिळतोय. औपचारिकता सेमी फायनलच्या दिशेनेची वाटचाल या ठिकाणी पाहिला मिळते. खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला मिळाला. प्रशांत शेठ फडतरे, श्रीराम 11 रायगड या टीमची बॉल हवेत आणि तिकडे राहुल जोगाडिया एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. हरकत नाही. अष्टविनायक खंडाळा पवार साहेब आपली टीम इथपर्यंत चांगलीच खेळलेली आहे. या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा. येणारा काल तुमचा असेल. प्रॅक्टिस करत राहा. आपल्याला सुद्धा शुभेच्छा. यस, या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इकडे दिला जातोय. अजित मोहिते, नायगाव दादरचा मॅच विनर अजित मोहिते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. चला, पुढच्या दोन्ही टीम मैदानात दाखल व्हा.
टीमला गरज असताना अजित मोहिते आणि अजित यांचा हा परफॉर्मन्स खूप गरजेचा होता. उद्या JPL खेळायची आहे आणि एक मोठा परफॉर्मन्स खूप गरजेचा होता. अजित म्हटलं तर मॅच विनर आणि आज अजित टीमला गरज असताना